Audio Jungle. Audio Jungle. मी जिल्हा अध्यक्ष अमित देशमुख आज आम्ही पत्रकार परिषद बोलावली नगरपालिके संदर्भात. मागील 2 दिवसापासून काही राजकीय पक्ष जे आहेत ते गावात फिरून गेले आणि ते जे नवीन स्टंट चालू आहेत या विषयाची, म्हणजे नगरपालिकेत दोन कर्मचारी हाताशी घ्यायचे आणि फिरायचं आणि घरोघरी जाऊन विचारायचं की बाबा टॅक्स भरलेला आहे काय, तुमचं नळाचं बिल भरलेलं आहे काय. त्या हिशोबाने तुम्ही जर नळ बिल टॅक्स भरला असेल तर आम्ही तुम्हाला तुमचं नाव घर नोंदून देतो तुमच्या नावावर समजा. तर हे झालं कालचा विषय मोतीनगरातला आहे. पण याच्या पहिलेही 2 दिवसापासून हे सगळे स्टंट या गावात चालू आहेत. आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडाशी येताना हे स्टंट येणं चुकतात या गोष्टीने. जर नगरपालिका 2 कर्मचारी देऊन हे जर कामं करत असेल समजा, तर आम्हीही आमच्या पक्षाचे एकूण 2 कर्मचाऱ्याचे पैसे भरण्यास तयार आहे. जर आम्हाला जितके पैसे लागत असतील ते द्यायला तयार आहे आम्ही. जर आम्हाला त्यांनी आम्हाला जर सपोर्ट केला किंवा हे आज जे घरकुल बांधलेले आहेत शेगाव किंवा ते रस्ते बांधलेले आहेत ते यांच्या माध्यमातून झालेले आहेत म्हणून आहे, याच्यासाठी आम्ही त्याची मजुरी जी असेल ते देण्यास तयार आहे आम्ही त्यात समजा. पण आता याच्यात नगरपालिकेचं प्रशासन म्हणजे मुख्याधिकारी आणि त्यातले कर्मचारी यांची निवडणूक आयोगाने दखल घेण्याची गरज आहे. जर हे असे स्टंट जर चालले म्हणजे शासकीय लोक जर विरोध असतील तर कसं काय चालणार आहे याच्यात. शासकीय लोक आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत संगमत करून गेले. आम्हाला माझ्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला की बा तुम्ही हे असे शासकीय लोक जर समजा कुठल्या इतर पक्षासोबत फिरले चालतील काय. तुम्ही म्हणलं नाही बा. तर त्यांनी हे म्हणलं की बाबा ते शासकीय लोकांचे पुढे बाकीचे पदाधिकारी विचारून गेले आम्हाला तुमचं लाईट बिल भरलेलं आहे काय, आपलं नळाचं बिल भरलेलं आहे काय, तुमचं टॅक्स पावती भरलेली आहे काय. जर नशील भरलेली तर आम्ही तुमचं टॅक्स पावती भरून द्यायला तयार आहे. म्हणजे तुमच्या घरा नाव करून तुमचं घर तुमच्या. आता बीजेपीची लोक होते, काँग्रेसचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते. असे लोक जर ते व्हिडिओ तुम्हाला देतो तुम्ही सर्वांना. आमची मागणी हेच आहे की नगरपालिकेने आम्हालाही 2 कर्मचारी द्या. जे काही त्याची मजुरी असेल आम्ही ते देऊ. आमची राजकारणाची पोळी भाजायची आमची तयारी आहे. आम्ही काही खर्च लागेल तो द्यायला तयार आहे नगरपालिकेला. नाहीतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करा. निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करू यांच्या विरोधात. नेमकं कोणाच्या विरोधात? प्रशासनाच्या विरोधातच. नगरपालिकेचे जे कर्मचारी गेले ते फिरून गेले आणि त्याचं कामच नाही फिरायचं काम कोणाचं आहे, नगरपालिका कर्मचारी. मग हे शासकीय हे जे बाकीचे पक्षाचे लोक आहेत हे कशाला फिरून गेले यासोबत आणि ते काय स्टँड करून गेले यासोबत जाऊन बोललं घरोघर जाऊन नकाशा दाखवून दिले हे तुमच्या नावावर आहे काय, हे तुमच्या नावावर करून देतो आम्ही. तुमचं इलेक्ट्रिक आपलं नळाचं बिल भरा, तुमचं आपला टॅक्स पावती भरा, तुम्ही ते भरली तेवढं फुल आमच्याकडे आम्ही तो घरच्या नावावर करून देतो. हो निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्टंट आहे. आणि असे स्टंट 2 दिवसापासून चालू आहेत शेगावात. आता याच्या आणि हे जे थोटांचे घरून सगळे पक्ष राजकीय पक्षवाले लोक हे चांगलं नाहीये. आणि जर हेच जर समजा नगरपालिकेला जर मदत करायची असेल त्या गोष्टीची तर इतर पक्षाने करा नगरपालिकेत मदत. लोकांना आम्हीच दाखवून हेच जर धंदे करायचे असतील समजा नगरपालिकेला तर ते आम्ही करायला तयार आहे. या सगळ्या प्रोग्रामात आपल्याकडे हो माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्यांची कालची आणि माझ्या कार्यकर्त्याचे आलेले फोन आणि तिथं रहिवासी झालेले कार्यकर्ते मी तेही हजर करू शकतो.